जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे। कोण म्हणते येत नाही, याच्याशिवाय राहत नाही। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। महामार्ग रद्द झालाच पाहिजे, महामार्ग रद्द झालाच पाहिजे। महाराष्ट्र सरकार। नमस्कार, जनप्रवास लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। जसं की आता आपण पाहत आहात, कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाचं शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जात आहे। आमदार सतीश पाटील, ऋतुराज पाटील आणि बाबा जयंत आसगावकर, आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे। जसं की आता आपण पाहत आहात, जिल्हाधिकारी कार्यालयात या आंदोलनाचं सभेचं रूपांतर झालेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, शेतकरी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। नमस्कार। नमस्कार, कुठून आला? आम्ही साजनीहून आलोय। संपूर्ण गाव याच्यामध्ये ज्याची शेती गेल्या, ज्याची नाही गेली तरी सुद्धा सगळं गाव पूर्णपणे या शक्तीपीठ विरोध आंदोलन आहे। कारण मुख्यच आहे, कुठलाही गरज नाही, कुठलीही मागणी नाही। आता गोवा ते रत्नागिरी, नागपूर ते रत्नागिरी हा रस्ता होत असताना परत हा रस्त्याचा 8 तास का, हा रस्ता जवळजवळ 300 फूट रस्ता होणार आहे। या रस्त्यामुळे संपूर्ण बागायत शेती तर जाणारच आहे आणि महापुराचा धोका परत कोल्हापूरसाठी महाभयंकर आहे। याचा भरावा, याचं सगळं ज्या गोष्टी आहेत, शक्तीपीठ महामार्गातून शेती जाणारच आहे। परत पाणी तुंबल्यामुळे पाठीमागं त्यात आणि शेती आपली नुकसान होणार आहे, 1000 हेक्टर शेती जाणार आहे। हे कुठं तर नुकसान टाळायचं आहे। आम्हाला कुठलीही गरज नाही या रस्त्याची। देवाला आम्ही जातोय ते चालत पायी जातोय। आम्हाला हे देवाचं नाव घेऊन भावनात्मकदृष्ट्या शेती बळकावण्याचं जे कारस्थान आहे, हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी आम्ही हा संपूर्ण गाव साजनी, संपूर्ण गाव हातकणंगल्यातलं जे 6 गाव आहे त्यातलं एक साजनी गाव आहे, ते जे बाधित होणार आहे। म्हणून आम्ही संपूर्ण गाव या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। जसं की आता काय वाटतं तुम्हाला की आता शक्तीपीठ महामार्गाविरोधात शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे। आज शेती वाचली तर देश वाचणार आहे। आज शेतीची जी परिस्थिती आहे सगळे भयानक आर्थिक म्हणजे वाईट आहे। आज नवीन युवा पिढी शेती देखील करणार, या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती देखील करणार। आज प्रत्येक दुग्ध व्यवसाय असून दे, कुठला पण व्यवसाय असून दे, आज नवीन युवा पिढी, आज माझ्या वर्गातला मी एकटा शेती करतोय, आज इतर नवीन युवा पिढी शेती देखील करणार। या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रत्येक गोष्टीत चुकीच्या धोरणामुळे शेती मागे राहिल्या। दुसरी गोष्ट, हा शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर 1000 एकर जमीन नुकसान म्हणजे बाधित होणार आहे, चांगली बागायत जमीन बाधित होणार आहे। दुसरी गोष्ट, शक्तीपीठ झाल्यानंतर जो भरावा पडणार आहे त्यात 1000 एकर जमीन बागायत असलेली नष्ट होणार आहे। आज महापुराचा कोल्हापूर जिल्ह्याला जो धोका आहे तो त्याच्यापेक्षा वाढणार आहे आणि आम्हाला हा शक्तीपीठ नको आहे। आता आपल्याला हे रस्ता आमच्या कोल्हापुरातले जाळा आहे ते चांगलं 1 नंबर आहेत। या शक्तीपीठाची कोल्हापूर जिल्ह्याला काही गरज नाही आणि शक्तीपीठ आम्हाला नको आहे। कोल्हापुरात आंदोलन झालेलं होय, शक्तीपीठ हे शेतकऱ्यांना मार्गच आहे, शेतकऱ्यात मरणारच आहे। शेतकरी सगळा उद्ध्वस्त होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातला, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग बंद झालाच पाहिजे। 100% नक्कीच। आता जसं आपण शेतकऱ्यांच्या काही आपण प्रतिक्रिया पाहिल्या तर शक्तीपीठ महामार्ग हा बंद झालाच पाहिजे अशा प्रकारच्या एक शेतकऱ्यांच्या मनातून उद्वेग निर्माण झालेला आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन आकाश कांबळेसह निरंजन, जनप्रवास, कोल्हापूर।